नमस्कार मित्रांनो, मी गौतम. आज वेळ काढून पुस्तक वाचलं. मित्रांनो, तुम्हालाही आवडत असेल तर वाचन करत जा. मला जायचं होतं आज बाहेर, तर माझ्या एरियाची सिक्युरिटी मी फक्त जाण्याचीच वाट पाहत होती. मित्रांनो, मी जालना रोडला लागलो आणि काकुनाना हॉस्पिटल समोरून पुढे गेलो. पुढे पाहिल्यानंतर एकदम पावसामुळे वातावरण एकदम मस्त झालं होतं, निसर्गरम्य वातावरण झालं होतं. मित्रांनो, आज बीडमध्ये मला दिसली CNG गाडी, म्हणजे आज आपल्या पेट्रोल पंपावरती CNG अवेलेबल आहे. नंतर पाहिलं तर मी लहानपणीपासून ही विठाई हॉस्पिटलची कमान पाहतो. फार सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह कमान आहे, जी प्रत्येक वेळेस मोठी दिसते. मित्रांनो, कुठलाही व्यवसाय छोटा नसतो, तो जर जिद्दीने आणि सातत्याने केला तर तो मोठा होतो. हे केळीचा चिप्सवाले सांगत होते. मला जिथे जायचं होतं हॉटेल कॅसेलला, तर तिथे मी पोहोचलो. तिथे पाहिल्यानंतर ती इमारत फार सुंदर दिसत होती आणि कसं आहे की पावसामुळे त्या इमारतीचं एक वेगळंच लुक दिसून येत होतं. पुढे मला ज्यांच्याकडे काम होतं ते माझे मित्र समोरच उभा होते. त्यांना भेटण्यासाठी आलो होतो मी. त्यांच्याकडे काही महत्त्वाचे काम असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळापासून येतो म्हणत होतं, तर आज मी वेळ काढून त्यांच्याकडे आलो होतो. नंतर मध्ये आलो तर त्यांची लॉबी एकदम सुंदर होती. मित्रांनो, जनरली कसं असतं की इंटेरियर डिझाईन करताना हे लोक लॉबीचा एरिया फार मोठा घेतात आणि याचा एरियाही फार सुंदर होता. इथे काही युनिक पीसेस ठेवलेले होते, ते खूप अट्रॅक्ट करत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही चहा घेतला, गप्पा गोष्टी केल्या आणि पुढं बीडमध्ये जाण्यासाठी वापस निघालो. त्याच्यानंतर पाहिलं मित्रांनो की रस्त्याने जात असताना की शेतकऱ्यांचं वैभव असलेली बैलगाडी ही समोर दिसली आणि मन प्रसन्न झालं. त्याच्यानंतर मला घ्यायचे होते काही प्लांट. ते प्लांट घेण्यासाठी मी एका नर्सरीच्या ठिकाणी थांबलो. तर तिथे फार चिखल झालेला होता समोरच्या साईडला नर्सरीच्या ठिकाणी. आता नर्सरी म्हटलं थोडासा चिखल असणारच, कारण पाणी ऑलरेडी पाऊस नसला तरी ते पाणी वगैरे भरपूर यूज करतात. इथं मित्रांनो मी भरपूर वेळा प्लांट घेतलेले त्या नर्सरीमधून. इथं भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत, जे शोचे असतात, जे शेतात लावतात, बाकीचे किंवा आंब्याच्या इतर कोणतेही झाड असतील त्या. हे मामा तर काय पैसे मोजण्यात बिझी होते. नंतर त्यांनी आम्हाला प्लांट दाखवले. मला जे पाहिजे होते ते मी घेतले आणि बीडकडे निघालो. नंतर माझे मित्र श्री केकांत सर मला भेटले आणि नंतर मी ऑफिसवरती आलो. मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. धन्यवाद.